नमस्कार, मी दीपक घरत, नवराष्ट्र कनेक्टमध्ये आपलं स्वागत. आपल्यासोबत आज शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस आणि पंचायत समितीचे माजी सभापती राजेशजी केणी साहेब आहेत. केणी साहेब, नवराष्ट्र कनेक्टमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सर, सध्या तालुक्यात 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तर या ठिकाणी आपल्या पक्षाचं काम कशा पद्धतीने सुरू आहे आणि आपल्याला किती यश मिळेल? येणाऱ्या 5 नोव्हेंबर रोजी पनवेल तालुक्यातील एकूण 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. आपण शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेब गट, उद्धव ठाकरे साहेब गट, काही ठिकाणी मनसे आमच्यासोबत आहे, अशा पद्धतीची आघाडी, त्याचबरोबर घटक पक्ष म्हणून काँग्रेस देखील आमच्यासोबत आहे. अशी महाविकास आघाडी आम्ही एकत्र लढत आहोत. एकंदर आम्ही ज्या पद्धतीनं दौरे करतोय, गावोगावी भेटी देतोय, तर अतिशय चांगलं यश मिळेल अशा पद्धतीची परिस्थिती निश्चितपणानं आहे. एकंदरीत सरपंच पदासाठी शेतकरी कामगार पक्षाकडून किती ग्रामपंचायतीत आपण उमेदवार दिले? या ठिकाणी आपण जेव्हा महाविकास आघाडी म्हणतोय तर उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे. अशा पद्धतीचं वातावरण आम्ही सर्व कार्यकर्त्यांमध्ये महाविकास आघाडीच्या रुजवलेलं आहे आणि 17 पैकी माझ्या अंदाजे साधारणतः 15 ग्रामपंचायतीवरती शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल असा आत्मविश्वास या ठिकाणी मला वाटतोय. जर आपण म्हणताय त्या पद्धतीने जर शेतकरी कामगार पक्षाला यश मिळालं तर ह्या ग्रामपंचायतीतल्या कोणत्या समस्या सोडवण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष किंवा आघाडी आपली प्राधान्य देईल? आपण जर या ठिकाणी जर पाहिलं तर या ग्रामीण भागामध्ये आजतागायत जी कामं केलेली आहेत ती शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीनेच केलेली आहेत, हेच वास्तव आहे. देशभरातील एकंदर जर परिस्थिती आपण पाहिली, मग ते जातीचं राजकारण असो, या ठिकाणी नोकरदार वर्ग सुखी नाही आहे. आज आंदोलनं वारंवार आपण पाहतोय की या ठिकाणी शिक्षक वर्गसुद्धा आंदोलनं करतोय, शिक्षकांवरती लाठीचार्ज होतोय, शेतकरी बांधव या ठिकाणी आंदोलनासाठी पेटून उठलेला आहे. आपण बघतोय की सध्या मराठा मोर्चासुद्धा मोठ्या प्रमाणात सरकारवरती नाराज असलेल्या सर्व मंडळी एकत्र येत आहेत आणि मला असं वाटतं की भाजप नको असा सूर देशाचा आहे, राज्याचा आहे, जिल्ह्याचा आहे, तालुक्याचा आहे आणि गावागावाचा सुद्धा सूर अशाच पद्धतीचा आहे. त्याचा निश्चितपणानं फायदा महाविकास आघाडीला होईल असं या ठिकाणी प्रामाणिकपणाने वाटतंय. म्हणजेच एकंदरीत आपलं असं म्हणणं आहे की सध्याची जनता आहे ही सत्ताधाऱ्यांवरती नाखुश आहे. अगदी मोठ्या प्रमाणात नाखुश आहे. मी एक उल्लेख करायला मागेन की नैना प्राधिकरणासारखं प्राधिकरण जे शेतकऱ्यांसाठी, या रहिवाशांसाठी अतिशय घातक असं प्राधिकरण रुजू होत असताना भाजपची जी भूमिका आहे ती हे प्राधिकरण शेतकऱ्यांवरती लादावं अशा पद्धतीची जाहीर भूमिका या ठिकाणी भाजपची आहे. लोकांना नैनाच्या माध्यमातून काय नुकसान होणार आहे हे स्पष्टपणानं माहीत झालेलं आहे. त्याच्यामुळे कोणी किती भूलभुलैया जर केला तर भाजपच्या उमेदवारांना लोक मतदान करणार नाही असं वातावरण तालुकाभर निश्चितपणानं आहे. सर, असं असलं तरी तालुक्यातल्या काही ग्रामपंचायती मात्र आपण भाजपसोबत मिळून लढत आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? पक्षश्रेष्ठी आणि पक्षभूमिका म्हणून जेव्हा आम्ही या सर्वच 17 ग्रामपंचायतींच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक जेव्हा लावली तेव्हा स्पष्टपणानं महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र लढायचं आहे हेच संकेत दिलेला आहे, हा संदेश दिलेला आहे. भाजपासोबत आघाडी किंवा युती करू नये असा स्पष्ट उल्लेख आपण प्रत्येकाला त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. काही वेळा ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये असं होतं की जुनी काही वादविवाद असतात, जुनी भांडणं असतात किंवा जुन्या निवडणुकीमधील काही वादविवाद असतात, तर त्या अनुषंगानं गाव लेवलला मनोमिलन होणं थोडंसं कुठेतरी कठीण होतं आहे. पण आपण जर बघितलं की 1-2 ठिकाणी तशा पद्धतीची परिस्थिती जरी असेल तरी त्याला जबाबदार किंवा तेथील जे स्थानिक राजकारण आहे, स्थानिक वादविवाद आहे, त्यामुळे असं 1-2 ठिकाणी झालेलं आहे, हे मान्य आहे. नाही, पण जर निवडणुका झाल्या आणि तिथे जर त्या चांगलं यश मिळालं तर त्याच्यानंतर चित्र बदलेलं असं काय वाटतं का आपल्याला? नाही, असं नाही आहे. बघा, मी तुम्हाला स्पष्टपणाने सांगतो आहे की गावातील जुने वादविवादातून काही ठिकाणी अशा पद्धतीच्या आघाड्या झालेल्या आहेत. हे वास्तव जरी असेल तरी शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता जो आहे, महाविकास आघाडीचा कार्यकर्ता आहे, पुढील काळामध्ये या सर्व मंडळींना आपण एकत्र घेऊन ते आज सोबतच आहेत. पक्षभूमिका जरी आपण त्यांना स्पष्टपणाने सांगितलं, काही वेळ गावातील वादविवादामुळे जरी आघाड्या झाल्या असतील तरी ते पक्षाच्या विरोधात जाणार नाही अशा पद्धतीचा आत्मविश्वास मला या ठिकाणी वाटतो आहे.
सर, सध्या नैनाविरोधात वातावरण तालुक्यात तापलेलं आहे. नैनाविरोधी कृती समितीत आपण सदस्य आहेत. तर नैनाचं नक्की शेतकऱ्यांना नुकसान काय आहे आणि त्याला पर्याय काय आहे? याच्यामध्ये नैना प्राधिकरण येणं हेच मुख्य नुकसान आहे. याच्यामध्ये तरतूद अशी आहे की शेतकऱ्याच्या एकूण जमिनीपैकी 60% जागा नैना प्राधिकरण म्हणजे शासन स्पष्टपणाने मोफत लाटणार. माझी मी 60% जागा शासनाला का द्यावी हा पहिला प्रश्न आहे. त्याचबरोबर उर्वरित जी 40% जागा जी आहे ती माझी म्हणण्यासाठी जे बेटरमेंट चार्जेस आहेत, जे डेव्हलपमेंट चार्जेस आहेत ते आवाढव्य आहेत. आपण जर कंपेअर महापालिकेच्या चार्जेसची केलं किंवा MMRD असेल, MSRDची क्षेत्र असेल, ह्या इतर प्राधिकरणांच्या तुलनेमध्ये हे चार्जेससुद्धा जास्त आहेत. आपल्या बाजूलाच महानगरपालिका आहे, पनवेल महानगरपालिका, हे सुद्धा एअरपोर्टच्या त्रिज्येतीलच क्षेत्र आहे. असं असताना तिथे कोणी 60% जागा तुमची मोफत घेत नाही आहे. जो भाग MSRDC क्षेत्रातला आहे त्याच्यामध्ये तुमची 60% जागा कोणीही मोफत घेत नाही आहे. असं वास्तव चित्र असताना आम्ही आमची 60% जागा नैनाला का द्यावी? त्याचबरोबर आमची 50-60 वर्षापूर्वीची जी घरं आहेत त्या घरांवरती कारवाई करण्याचं काम जर नैना प्राधिकरण करत असेल तर आम्ही ह्या अशा प्राधिकरणाला होकार देण्याचं काही कारण नाही आहे. आपण या ठिकाणी पर्याय विचारलात तर राज्यभर UDCPRच्या माध्यमातून युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल प्रमोशनल रेग्युलेशन ॲक्ट सुरू झालेला आहे. जर तो UDCPR इथे सुद्धा लागू झाला तर आम्हाला इथे नैनाच्या माध्यमातून जे नुकसान होणार आहे ते सहज टाळता येईल. माझ्या अंदाजे साधारणतः UDCPR लागू झाल्याच्या नंतर 40,000 एकर जमीन एवढं मोठं क्षेत्र हे गावठाणा अंतर्गत येऊ शकेल. तर अशा पद्धतीच्या तरतुदा असूनसुद्धा आपण जर आमच्यावर नैना लादणार असाल तर आम्हाला ती नैना नको आहे. आमचा नैनाला विरोध राहील. तर हे होते शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस राजेशजी केणी साहेब. केणी साहेब, नवराष्ट्र कनेक्टशी संवाद साधल्याबद्दल आपले खूप खूप आभार. नवराष्ट्र कनेक्टसाठी कॅमेरामन सय्यद सईद, पत्रकार दीपक घरत, पनवेल.